मी प्राध्यापक अशोक भालेराव, चिस्त्या कला महाविद्यालय, खुलताबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. UGC HRDC refresher course in recent trends in environment and development या कोर्समध्ये आजच्या सेमिनारच्या साठी मी नैसर्गिक आपत्ती पूर हा घटक आपल्यासमोर शेअर करणार आहे. पर्यावरणामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी घडत असतात. त्यामध्ये अचानक स्वरूपाच्या, अनाकलनीय आणि विनाशकारी अशा स्वरूपाच्या काही घटना घडत असतात. यालाच आपण एन्व्हायरमेंटल हॅझार्ड्स किंवा कॅलॅमिटीज असं म्हणत असतो. नैसर्गिक आपत्ती. या नैसर्गिक आपत्ती पर्यावरणामध्ये अचानकपणे घडून येतात. या अनाकलनीय स्वरूपाच्या असतात आणि विनाशकारी असतात. या अकराळ, विकराळ आणि यांची व्यापकता प्रचंड असल्यामुळे त्यामुळे वित्तहानी, संसाधनहानी, प्राणीहानी मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. या नैसर्गिक आपत्ती, जैविक आपत्ती आणि मानवी आपत्ती अशा प्रकारचं वर्गीकरण केलं जातं. यापैकी पूर ही अशाच प्रकारची नैसर्गिक आपत्ती आहे. या संदर्भामध्ये पूर या नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भामध्ये मी आपणासमोर काही माहिती सादर करणार आहे. Flood has been considered as one of the most recurring and frequent disaster in the world. Due to recurrent prevalence, the economic loss and life damage caused by the flood has put more burdens on economy than any other natural disaster. राष्ट्रीय बाढ़ आयोग 1980 mentioned that India's 12% land comes under flooded area, which were comprised nearly 40 million hectare of land. पूर ही एक अशी नैसर्गिक आपत्ती आहे, हिचे कारण आपण पुढे बघणार आहोत. या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणाची प्राणहानी, वित्तहानी आणि संसाधन हानी होते. हे मोठ्या प्रकारचं डिसास्टर आहे. या आपत्तीला तोंड देताना राष्ट्राच्या पुढे एक मोठं संकट आलेलं असतं. राष्ट्रीय बाढ़ आयोग त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की जवळजवळ 12% जमिनीचं लँड या एरियामध्ये नुकसान पोहोचते दरवर्षी त्याच्यामध्ये, आणि नियरली 40 मिलियन हेक्टर्स ऑफ लँड एवढी जमीन त्याच्यामध्ये ही वाया गेलेली असते. पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा पाऊस होतो, अतिवृष्टी होते, त्यामुळे नदीच्या पात्रामध्ये ते पाणी मावत नाही. अतिरिक्त पाणी ही नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरती पसरले जाते आणि त्यामुळे तो भूभाग, तो नदीच्या किनाऱ्याचा प्रदेश जलमय होतो आणि शेतीचं नुकसान, वस्तींचं नुकसान, रस्ते असं अनेक प्रकारचं जलमय झाल्यामुळे नुकसान होतं. पुराचे फक्त नदीला पाणी वाढल्यामुळे येत नसून तर नद्या, ओढे, नाले, सरोवर, महासागराची पातळी, सुनामी लाटा, अतिवृष्टी, बर्फ वितळणे अशा अनेक कारणांमुळे, हरिकेन्स, टायफून, वेगवेगळ्या प्रकारचे जे वादळे येतात, यामुळेही मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होते. म्हणजे अचानक स्वरूपामध्ये सरोवराच्या पाण्याची पातळी वाढते, महासागराच्या पाण्याची पातळी वाढते, नदीतील पात्रातील पाणी वाढते आणि ते पाणी आपल्या पात्रातून न जाता जी जागा उघडी असते त्या जमिनीवरती ते पाणी पसरते, शहरांमध्ये, गावांमध्ये, वस्त्यांमध्ये शिरते आणि वेगळ्याच समस्यांना मानवाला तोंड द्यावे लागते. According to the Ayog, annual flood affected average area is 7.2 million hectare and the population is 3.19 million. आयोगाच्या मते जवळजवळ 3.19 मिलियन एवढी लोकसंख्या अफेक्टेड होते. इंडिया हॅज फेस्ड 649 डिसास्टर फ्रॉम 1915 to 2015
Out of their 649 events, 302 disasters were caused by flood with average 3 flood events per year. त्यांनी थोडासा मागोवा घेऊन दाखवलेला आहे. हे बघा, या स्लाइडमध्ये नदी दाखवलेली आहे आणि तिचं सुंदर असं दृश्य आपण बघतो. जेव्हा निसर्ग संतुलित आणि चांगल्या पातळीवर असेल तेव्हा निसर्गाचा आपण एक वेगळ्या स्वरूपाचा आनंद आस्वाद घेत असतो. परंतु या निसर्गाने जेव्हा उग्र रूप धारण केलेलं असतं तेव्हा मात्र त्याला त्याच्या अक्राळ विक्राळ रूपाला मानवाला जीवसृष्टीला तोंड द्यावं लागतं. म्हणजे या सौंदर्याच्या बरोबर आता त्यानं जर समजा वेगळं रूप धारण केलं तर बघा कशी अवस्था प्राप्त होते. आपण पुढच्या स्लाइडमध्ये ती बघू. त्यापूर्वी मी फ्लडची व्याख्या करतो. अ फ्लड इज ॲन ओव्हरफ्लो ऑफ वॉटर दॅट सबमर्ज्ड लँड विच इज युजली ड्राय इन द सेन्स ऑफ फॉलोइंग वॉटर. The word may also be applied to the inflow of the tide. Floods are an area of study of the discipline, hydrology, and are of significant concern in agriculture, civil engineering, and public health. दुसरी व्याख्या आहे. Flooding occurs most commonly from rainfall when natural water courses do not have the capacity to carry excess water. जेव्हा अतिरिक्त पाणी होतं तेव्हा ते नदीचं पात्र ते पाण्याला सामावून ठेवू शकत नाही, त्याची कॅपॅसिटी कमी पडते आणि ते पाणी नदी पात्राच्या बाहेर जाऊन कोरड्या अशा जमिनीला जलमय करतं आणि त्याला आपण पूर असं म्हणतो. अ फ्लड इज ॲन enormous of water. If the streets is full of water, it's flooded. Too much of anything can also be called a flood. Whenever it rains and rains and rains, whereas the danger of the flood, a type of disaster where water is out of control. म्हणजे अतिवृष्टीमुळे किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा ते मानवी कंट्रोलच्या नियंत्रणाच्या पलीकडे जाते आणि ही समस्या जगामध्ये अनेक राष्ट्रांना, आपल्या देशामध्येही अनेक आपत्तींच्या बरोबर पूर ही एक मोठं अरिष्ट असं समजलं जातं. असे प्रोन रिजन्स भारतामध्ये आहे. त्या प्रोन रिजनच्या संदर्भामध्ये आपण माहिती बघू. पहिला प्रमुख असा प्रोन रिजन आहे इन नॉर्थ इंडिया. उत्तर भारतामध्ये सतलज, गंगा, यमुना अँड ब्रह्मपुत्रा रिव्हर्स, गोमती, शारदा, घागरा, गंडक, कोसी आणि त्यांच्या उपनद्या, इट्स ट्रिब्युटरीज ऑफ गंगा. या ज्या नद्या आहेत यांना पावसाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये पुराचं पाणी येतं, पावसाचं मोसमी पाणी येतं आणि उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळून या नद्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर येतो. दुसरा प्रोन रिजन आहे इन मिडल इंडिया, चेंबळ अँड बेटवा शोन. आणि तिसरा इन साऊथ इंडिया, डेक्कन प्लेटू, नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, भीमा, कृष्णा अँड कावेरी. या नद्यांना पावसाळ्यामध्ये खास करून पूर येतात आणि या नद्या महासागरांना जिथे मिळतात तिथे त्रिभुज प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर निर्माण होतो. उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, वेस्ट बेंगाल अँड आसाम आर द हायेस्ट फ्लडेड स्टेट्स. भारतामध्ये ही सर्वाधिक प्रोन रिजन असलेला प्रदेश आहे. वेस्ट कोस्टल एरिया, बिहार आणि उत्तर प्रदेश अँड बिहार हॅव हायेस्ट फ्लडेड प्रोन एरिया विच इज 24. या प्रदेशामध्ये भारतातील 24% एरिया हा फ्लडेड आहे. आंध्रा 16%, वेस्ट बेंगाल 7%, गुजरात 6%, ओरिसा 5%, राजस्थान 4%, तामिळनाडू 4%, अँड हरियाणा, आसाम, पंजाब, महाराष्ट्र, MP हॅव टोटल 10% ऑफ फ्लडेड प्रोन एरियाज. भारतातील हे प्रोन एरिया याचं टक्केवारीमध्ये पर्सेंट दिलेलं आहे. आपण पुराची कारणं काय आहेत त्या संदर्भामध्ये थोडक्यात चर्चा करू. फ्लड्स आर कॉज्ड बाय मेनी फॅक्टर्स. अनेक कारणं आहेत त्याची, काही नैसर्गिक आहेत, काही प्रमाणामध्ये मानवसुद्धा त्या कारणांना कारणीभूत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक कारणं आहेत. त्यापैकी नंबर 1 हेवी प्रेसिपिटेशन्स, हेवी रेनफॉल. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी, क्लाउड ब्रस्ट, मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होते
आणि त्याचा परिणाम होऊन नद्यांना महापूर येतात. सर्व वाइंड्स ऑर वॉटर अँड अनविज्युअल हाय टाइड्स. वाऱ्यांच्या वेगवान वाहनांमुळे महासागरांना लाटा निर्माण होतात आणि त्याचं पाणी समुद्र किनाऱ्याच्या वरती पूर रूपामध्ये येते. सुनामी. महासागरामध्ये सागर तळावरती मोठ्या प्रमाणाचे भूकंप जेव्हा होतात आणि त्या उद्रेकामुळे महासागराच्या किनाऱ्यांवरती सुनामीसारख्या लाटा येऊन आदळतात, ज्याची उंची 18 ते 20-25 मीटरपर्यंत असते. वेग भयानक असतो आणि सागर किनाऱ्यावरती त्या लोकवस्ती, शेती यांचं मोठ्या प्रमाणामध्ये ती नुकसान करतात. सायक्लोन्स अँड व्हेरी इंटेन्स रेनफॉल. काही वादळं येतात सायक्लोनसारखे, ते विनाशकारी आणि अति वेगवान असतात. त्यांच्यामुळे महासागरांना मोठ्या प्रमाणामध्ये लाटा निर्माण होतात आणि किनाऱ्यावरील प्रदेश जलमय होतो. लँडस्लाइड्स लिडिंग टू ऑब्स्ट्रक्शन ऑफ फ्लो अँड चेंज इन द रिव्हर कोर्स. सागरी किनाऱ्यांजवळ जे लँडस्लाइड्स होतं त्याच्यामुळे सुद्धा पाण्याची पातळी उंचावते. पूर नॅचरल ड्रेनेज सिस्टीम्स. बॅकिंग वॉटर इन ट्रिब्युटरीज ॲट देअर कन्फ्लुएन्स विथ द मेन रिव्हर. ज्या वितरिका आहेत नद्यांच्या त्यांच्यामुळे सुद्धा पूर येतात. फेलर ऑफ डॅम्स. कधीकधी धरणफुटी होते. पुण्याचं धरण, पानसेत नावाचं धरण 1961 फुटून अशाच प्रकारचं तोंड आपल्याला द्यावं लागलं होतं. मेल्टिंग स्नो. उन्हाळ्यामध्ये बर्फ मोठ्या प्रमाणामध्ये वितळून नद्यांना महापूर येतात. इंटरफेरिंग रिव्हरिन अँड चेंजिंग रिव्हरिन. नद्या आपले पात्र चेंज करतात, बदलतात आणि अचानक बदललेल्या पात्रांमुळे नव्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढून पूर येतात. डिफॉरेस्टेशन. महत्त्वाचं एक कारण आहे की मोठ्या प्रमाणामध्ये माणसाने जंगलतोड केलेली आहे, वृक्षतोड केलेली आहे आणि या उघड्या जमिनीवरून पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहते, वेगाने वाहते, जमिनीची धूप होते आणि नद्यांना पूर येतात. क्लायमेट चेंज. काही काळापासून हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हवामान बदलामुळे, तापमान वाढीमुळे नद्यांना महापूर येत आहेत. एमिटिंग द ग्रीन हाऊस गॅसेस. हाही तोच परिणाम आहे. यामुळे तापमान वाढीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. अँड अदर फॅक्टर्स. जसं काही मानवाने डेव्हलपमेंट करीत असताना नद्यांच्या पात्रामध्ये काही अडथळे निर्माण केलेत, वस्त्यांची निर्मिती केली, पात्र बदललेत, हे आपण अदर फॅक्टर्समध्ये बघतो. ही आपण पुराची कारणे बघितले, याचे काय परिणाम आहेत, इफेक्ट्स ऑफ द फ्लड. प्राथमिक स्वरूपाचे काही आपण त्याचे परिणाम बघू. लॉस ऑफ लाईफ. जेव्हा अकराळ विकराळ पुराने रूप धारण केलेलं असते तेव्हा ते मानवी नियंत्रणाच्या बाहेर गेलेली असते. ही समस्या या पुरामुळे संपूर्ण मानवी जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. अनेक अंगाने, शारीरिक, मानसिक, फिजिकली, आर्थिक. डॅमेज टू बिल्डिंग अँड अदर स्ट्रक्चर्स सच ॲज ब्रिजेस, सेवेज सिस्टीम्स, रोडवेज अँड कॅनल्स. पुराचं पाणी मोठ्या वेगाने अचानकपणे हे मानवी वस्तींमध्ये, शेतांमध्ये शिरते तेव्हा त्याच्या त्या प्रभावामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते, पुलं तुटतात, दळणवळण यंत्रणा ही कोलॅप्स होते. रोडवेज अँड कॅनल्स, जे कॅनल्स आहेत ते मोडतात आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी, हाहाकार होतो. डॅमेजेस पॉवर ट्रान्समिशन अँड पॉवर जनरेशन अँड लॉस ऑफ पॉवर. हा एक महत्त्वाचा वाईट परिणाम घडून येतो. इलेक्ट्रिसिटी नष्ट होते. डॅमेज ऑफ वॉटर सप्लाय अँड लॉस ऑफ ड्रिंकिंग वॉटर. पुराचे पाणी विहिरींमध्ये, नळाच्या पाईपलाईन तुटतात, विहिरीच्या पाण्यामध्ये जातात आणि याच्यामुळे ते पाणी खराब होते, अशुद्ध होते, पिण्यालायक पाणी राहत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा तुटवडा निर्माण होऊन जीवनावर परिणाम होतो. लॉस ऑफ सेवेज डिस्पॉजल फॅसिलिटीज. ज्या सेवेज आहेत त्या यंत्रणा कोलॅप्स होते. अरायजेस वॉटर ब्रोन डिसीजेस विच इन्क्लूड्स टायफॉइड, क्लोरिया, डायरिया, क्रॅप्टोस्पिरिडियम. एक वेगळ्या प्रकारचे ते हे आजार आहेत. मेनी अदर डिसीजेस ऑन द लोकेशन ऑफ फ्लड. आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी, दलदल होते, दुर्गंधी येते, अनेक त्याच्यातले घटक हे सडतात, कुजतात, अनेक विनाशकारी बुरशी जीवजंतूची निर्मिती होऊन मानवी आरोग्यावरती ते आघात करतात.
याच्यामुळे वेगळ्या स्वरूपाचे आजार निर्माण होतात. यंत्रणा तिथं अपयशी ठरते, मदत पोहोचण्याला अडथळे येतात. डॅमेज रोड्स अँड ट्रान्सपोर्टेशन्स, आपण बघतोच रोड ट्रान्सपोर्ट तिथे पोहोचण्यासाठी अडथळे येतात. डेथ, सिरियस इंजुरीज मोठ्या प्रमाणामध्ये ही मानवी हानी, वित्तहानी, प्राणीहानी होते. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंजुरीज होते. अनेक लोक मृत्युमुखी पडतात. लॉस ऑफ प्रॉपर्टीज ॲक्युअर्स, मोठ्या प्रमाणामध्ये संपत्तीची हानी होते. लॉस ऑफ ॲग्रिकल्चरल अँड अदर बिझनेसेस, शेतीचं प्रचंड नुकसान होतं. उद्योगधंदे मोडकळीस येतात. कोलॅप्सिंग इकॉनॉमी, आणि ही आपली आर्थिक जी बाजू आहे ती दुबळी होते, ती कोलॅप्स होते. लॉस ऑफ लिव्हलीहूड, आणि सुंदर स्वरूपाचं जे जीवन आहे ते क्षणामध्ये या आपत्तीमुळे नष्ट होते. मास मायग्रेशन्स, लोकांना मायग्रेशन करावं लागतं, नाईलाज असतो, उद्योगधंदे बुडतात, खाण्याचे प्रश्न, सर्वच गोष्टीचे ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्याची परिपूर्तता होत नाही. अन्न वस्त्र निवाऱ्याची सेटिंग होत नाही आहे. डिक्रीज पर्चेसिंग अँड प्रोडक्शन पॉवर, त्यांची जी खरेदीची जगण्याची जी क्षमता आहे ती दुबळी होऊन जाते. आर्थिक व्यवस्था, पैसा नसतो, ती डिक्रीज होऊन जाते. पर्चेसिंग अँड प्रोडक्शन पॉवर त्यांचं. सायकॉलॉजिकल इफेक्ट्स होतात. आपल्या समोर आपले आप्तेष्ट, जवळचे घरातले माणसं डोळ्याच्या समोर मृत्यू झालेले असतात, दुबळी झालेले असतात, इंज्युअर झालेले असतात, मालमत्तेची हानी झालेली असते. आणि याचा मोठा इफेक्ट, सायकॉलॉजिकल इफेक्ट, मानसिक परिणाम त्या व्यक्तींवर होतो. अँड पॉलिटिकल इम्प्लिकेशन्स, आणि ह्या सर्व प्रश्नांना सोडवण्यासाठी संपूर्ण प्रशासन, सर्व यंत्रणा ही हतबल होते. त्यांच्यामध्ये जटिलता निर्माण होते. हे बघा, एक विदारक स्वरूपाचं चित्र आपण या पुराच्या भारताने या प्रसंगाला, या आपत्तीला अनेकदा तोंड दिलेलं आहे. पुराचा हाहाकार त्यानं जेव्हा रुद्ररूप धारण केलेलं असतं, या स्लाईडमधून आपण बघू शकतो किती भयानक रूप या पुरानं निर्माण केलेलं असून मानवाच्या सर्व शक्ती इथं दुबळी पडताना दिसत आहे. पुढच्या स्लाईडमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या भांडवलानं उभारलेली ही केळीची बाग आपण नष्ट होताना बघतोय. तो शेतकरी आता डबघाईला आलेला असतोय. या दुसऱ्या स्लाईडमध्ये अशाच स्वरूपाचं एक शेतीचं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. आणि हे अरिष्ट भारतासमोर वारंवार घडताना दिसतंय. ही बघा, अशाच मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पातळी ही शेतामध्ये साचते, संपूर्ण शेती नष्ट होते. इथं गाव जलमय झालेलं आहे. कुठल्याच प्रकारचे रस्ते, रोडवेज आणि कुठल्याच प्रकारची यंत्रणा यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. हे विनाशकारी स्वरूपाची आपत्ती आहे. ही विनाशकारी जरी असली तरी काही प्रमाणामध्ये या आपत्तीचे काही फायदे आहेत. आपण ते थोडक्यात बघू. स्मॉलर फ्लड्स आर बेनिफिशियल, परंतु त्याचं व्यापकता जर लहान प्रमाणामध्ये असेल, लिटिल स्वरूपात जर असेल तर आपल्याला त्याची ती बघता येईल. त्याचे जे बेनिफिट्स आहेत त्यांना रिचार्जिंग, असं ग्राउंड लेवल वॉटरची ग्राउंड लेवल वाढते. सुपीक त्याच्या पुरामुळे वाहून आलेल्या त्या गाळामुळे जमीन सुपीक होते आणि सुपीक जमिनीमध्ये शेती आपल्याला सखोल स्वरूपाची करता येते. पाण्याची पातळी वाढते. आजूबाजूचे जे दुर्गंधी असतील, घाण असेल, अस्वच्छ काडी कचरा, जी वेस्टेज असेल ते पुराच्या पाण्यामुळे, फ्लोमुळे वाहून जाते, दूर महासागरामुळे जाते, मध्ये जाते आणि तो परिसर क्लीन होतो. असे काही स्वरूपामध्ये विहिरींची पाणी पातळी वाढते. काही आणि अनेक ठिकाणी पाण्याची उपलब्धता होते. हे काही त्याचे आपल्याला बेनिफिट्स मिळतात. आणि जेव्हा पूर होऊन गेलेला असतो तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं ती समस्येला तोंड देण्याची आणखीन प्रशासनाच्या समोर आपल्या मानवांच्या समोर एक वेगळे आव्हानं उभी असतात की त्यांचं सेटिंग कसं करायचं, त्यांना रिहॅबिलिशन कसं करायचं त्यांचं. हा जो प्रयत्न असतो, प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक देश, प्रत्येक मानव, त्याच्यामध्ये आपण वेलफेअर सोसायटीज ही अतिशय लोक त्यागानं हे काम करतात. रिहॅबिलिशन, त्यांचं पुनर्वसन, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे आपण पूर ही समस्या बघितली. तिचे कारणं काय आहेत, तिचे परिणाम काय आहेत, त्याच्यावरती उपाय काय आहेत. हे एक देशावरील, राष्ट्रावरील संकट असतं. खरं तर त्या देशातील सर्व मानवांनी, आपण सर्वांनी या समस्येचं वैज्ञानिक पातळीवरती अध्ययन केलं गेलं पाहिजे आणि याचे सोल्युशन. या नैसर्गिक आपत्तींना माणूस रोखू शकत नाही, परंतु
त्याची जी तीव्रता आहे, त्या तीव्रतेला आपण काही प्रमाणामध्ये कमी करू शकतो. पूर आल्याच्या नंतर आता बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये तसे कल्पना दिल्या जाते आणि त्याची तीव्रता, त्याचे धोके कमी केले जातात. अनेक ठिकाणी पूर ओसरल्याच्या नंतर सर्व प्रशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था या कामाला लागतात. अनेक माणसं स्वयंस्फूर्तीनं सहकार्य करतात. मेडिसिन्स, अन्नपुरवठा, त्यांच्या शेल्टरची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, अनेक स्वरूपांच्या त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांच्या परिपूर्ततेसाठी लोक धावून जातात. शासनाच्या सोबत लोक जातात. धन्यवाद.